आज साऊथ स्टाईल मसाला भेंडी कशी बनवायची ते सांगते. त्यासाठी अशा प्रकारे भेंडी कट करून घ्यायची आणि तेल गरम करायचं आणि तेलामध्ये ही भेंडी ॲड करायची. 1-2 ते 3 मिनिटं फ्राय करून घेतल्यानंतर भेंडीचा कलर चेंज होतो. त्यानंतर ती भेंडी एका डिशमध्ये काढून घ्यायची. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा उडद डाळ आणि चणा डाळ टाकायची आणि सेम अर्धा चमचा जिरे आणि मोहरी टाकायचं. ते थोडंसं तडतडलं की त्यामध्ये अशा प्रकारे उभ्या कट करून घेतलेल्या 1-2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकायच्या. त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. अशा प्रकारे कट करून घेतलेला एक कांदा टाकायचा. ते व्यवस्थित मिक्स करायचा आणि त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची. आलं लसूण पेस्टचा वास जाईपर्यंत ती पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो पेस्ट ॲड करायची. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकायचं. लाल तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता. त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा. हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडंसं तेल सुटायला लागलं असं वाटलं की त्यामध्ये 1 वाटी दही टाकायचं. दही टाकताना गॅस बारीक करायचा आणि या मिश्रणाला व्यवस्थित असं तेल सुटलं की मग त्यामध्ये आपण जी भेंडी फ्राय करून घेतली होती ती टाकायची. ते परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं शिजवल्यानंतर भेंडीला तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटतं. आणि या स्टेजला मग तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी टाकू शकता. जेवढी तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे तेवढं. मी फक्त भेंडी शिजावी एवढंच पाणी टाकलं होतं. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता. भेंडी शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली मसाला भेंडी बनवून तयार आहे. खूप जबरदस्त लागते चपातीसोबत. एकदा नक्की ट्राय करून बघा. फॉलो करायला विसरू नका.